तो थोडं तिथं धराधरी झाली, ढकलाढकली झाली. फार मोठा काही विषय नव्हता त्याच्यामध्ये. पालकमंत्र्यांनी आपलं त्याच्यावरती आपलं काय म्हणतो सांगण्याचा प्रयत्न केला असेल. यापेक्षा जास्त काय त्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. आणि इलेक्शनमध्ये होतं दिवसाच्या भरात सगळे कार्यकर्ते असतात. नाही, पण पालकमंत्र्यांसारख्या मंत्र्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. कारण त्यांच्या हत्येचा कट रचला गेलाय. धराधरी ही किरकोळ बाब आहे, मात्र हत्येचा कट रचला गेला असं मंत्री सांगतायत एक राज्याचे जबाबददार. काहीतरी गंभीर त्याच्यामध्ये असेल. त्यांचा रोज जो आहे तो माळशिरसच्या सत्ताधाऱ्यांकडे आहे. नाही, याच्याविषयी आता पालकमंत्र्यांना जास्त माहिती असेल आणि ते माहिती घेतील. पण त्यांना आता माझी आमदाराला कोण आता त्याच्या हत्येचा कट रचण्या इतपत तुम्हाला वाटतं काय असं राम सातपुतेंचं असं म्हणणं आहे की हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार आहे आणि कार्यकर्त्यांच्या कर्वे हत्या करण्याचा प्रयत्न आहे माझा. आणि SID आणि IB ला रिपोर्ट आहे. त्याने जागावपणा केला. तो असा तो पिस्तूल नसतं का बोलायला, ते त्या बाबा मानेच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची मतमोजणी होती आणि ते हरले अशी बातमी आली. त्यामुळे ते रागाने एकमेकाला भिडले. इलेक्शनमध्ये अनेक ठिकाणी होतं, लाठीचार्ज अनेक घटना होतात त्याच्यामध्ये. आणि मुरदाडाला कोण मारणार, आता कशासाठी मारायचं. पण मग राजकारणामध्ये ही संस्कृती कुठेतरी वाढते किंवा जोपासली जाते का, आणि त्याचं मग अशा पद्धतीचं त्याचं समर्थन होऊ शकतं का. नाही, पालकमंत्र्यांनी भीती घालण्यासाठी म्हणजे रामभाऊ सातपुतेंना जे कार्यकर्ते अंगावर आले त्यांना भीती घालण्यासाठी पालकमंत्री बोलले. म्हणजे साहेब त्यांचा